मराठवाड्याचं वरदान असलेले पैठणचे 102 टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण 40% भरले असून सध्या या धरणामध्ये 16,000 क्युसेक्स इतकं पाण्याची आवक सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हे धरण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये 50% भरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। पैठणच्या जायकवाडी धरणातील नाथसागर जलाशयाचा पाणीसाठा शुक्रवारी 27 जूनला 40%वर पोहोचला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 16,000 क्युसेक्स एवढी आहे। 102 टीएमसी क्षमता असलेले जगप्रसिद्ध जायकवाडी धरणाचा पाणीसाठा यावर्षी 29%पेक्षा कमी झाला नव्हता। त्यातच गेल्या 15 मे पासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नाथसागर जलाशयाचा पाणीसाठा बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा होऊन देखील 29%पेक्षा कमी पातळीला गेला नाही। जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात आणि नाशिक नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या 20 जूनपासून अवघ्या 6 दिवसात 11 टीएमसी एवढे पाणी जायकवाडी धरणामध्ये दाखल झाले। जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, दारणा, वाघाड, ओझरखेड, पालखेड, निळवंडे आणि करंजवन या धरणांना पावसाची प्रतीक्षा असताना नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नांदूर-मधमेश्वर, नागमठाण या धरणातून जायकवाडीकडे 16,000 क्युसेक्स एवढा पाण्याचा प्रवाह जायकवाडी धरणात दाखल होत असल्याची माहिती धरण अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे। सध्या जायकवाडी धरणावर उपविभागीय दगडी धरण अभियंता श्रद्धा निंबाळकर, धरण अभियंता मंगेश शेलार, शाखा अभियंता रितेश भोजने, तांत्रिक सहाय्यक आबासाहेब गरुड, गणेश कराडकर, अब्दुल गाझी, अप्पासाहेब तुजारे, संजय चव्हाण, शेषराव अडसूळ आदी अधिकारी कर्मचारी जायकवाडी पाणी पातळी आणि नियंत्रण कक्षावर लक्ष ठेवून आहेत। प्रतिनिधी शिवाजी गाडे, NTV न्यूज मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।